सुमित म्हणतो, एका रांगेत माझ्यापुढे 8 मुले उभी असून माझ्यानंतर चौथ्या स्थानावर अमित उभा आहे. तर अमित म्हणतो, मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? तर पहा, रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न आहे. सुमित काय म्हणतो, एका रांगेत माझ्यापुढे 8 मुले. तर ही आहे रांग. इथे सुमित उभा आहे असं आपण समजूयात. माझ्यापुढे 8 मुले आहेत असं तो म्हणतोय, तर इथे 8 मुले आपण दाखवूयात. आणि माझ्यानंतर 1, 2, 3, 4 चौथ्या स्थानावर अमित उभा आहे. तर अमित काय म्हणतो, मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. लगतचा अर्थ शेजारी असा होतो. तो त्याच्या पुढे उभा आहे म्हणजेच तो मध्यभागी असलेला मुलगा त्याच्या नंतर असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी मध्यभागी असलेला मुलगा असणार आहे. मग आता आपल्याला त्याचा क्रमांक काढायचा आहे. सुमितच्या पुढे 8 मुले म्हणजे सुमितचा क्रमांक 9 असणार आहे. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14 म्हणजेच मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक आहे 14वा. मग एकूण मुले कसं काढतो आपण? मधल्या मुलाचा क्रमांक गुणिले 2 वजा 1, 14 दोन्ही 28 वजा 1 बरोबर 27. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 27. त्या रांगेत एकूण 27 मुले असणार आहेत. धन्यवाद.